नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे. विवेकला सुट्टी होती संडेची आणि विवेकने अद्वैत आणि आर्यनला घेऊन मॉलला गेला असंच टाईमपास करायला. दोघं घरात बोर झाले होते. इकडे त्यांचे फ्रेंड्स वगैरे कोणी नाही आहे आणि दोघं लहान आहेत. घेऊन गेलं होतं त्यांना. खूप छान त्यांनी फन केला, एन्जॉय केला. मी म्हटलं मी येते तर अद्वैत म्हणतो की नाही, आम्हाला फक्त काका हवं आहे आणि काकासोबतच जाणार आहोत. सो इथून पुढे ते लोकांनी खूप एन्जॉय केलेला आहे तिघांनी. आणि अद्वैत थोडा भित्रा आहे. भित्रा म्हणजे घाबरतो तो थोडा, कारण इच्छा आहे तो पण आणि त्याच्या आईवडील त्याला खूप जपतात म्हणून तो थोडासा घाबरतो. आणि ज्या गोष्टी आहेत थोडाफार त्याने काही एन्जॉय केलेला आहे. पण आर्यन खूप बिंदास आहे लहानपणापासून, तर त्याने सर्व छान एन्जॉय केलं. आद्वैतने पण केलं, पण आद्वैत थोडासा घाबरत होता, त्याला पडावली वगैरे अशी भीती वाटत होती. आणि ते छान त्याला पण एन्जॉय केलेला आहे. आणि मग घरी आम्ही लोक होतो तर थोडाफार आराम वगैरे केला, गप्पा वगैरे केला. त्यानंतर हे लोक घरी आले आणि दोघं भावांची पुन्हा मस्ती चालू होती. हे बघा आमचं जेवण झालेलं आहे आणि आद्वैतची मस्ती चालू आहे इथे. तर तो असं तिकडे तिकडे असं लोळत पडलेला आहे आणि बेडची अवस्था बघू शकता तुम्ही काय करून ठेवलेली आहे त्याने. आणि आद्वैत आणि आर्यन मस्ती करत होते. हे बघा त्याची थार घेऊन मस्तपैकी आपलं टाइमपास करतोय. इकडे बघ रे. आणि ते हा खूप आकडत होता मला पप्पी द्यायला. जबरदस्ती मी त्याची पप्पी घेतलेली आहे. आणि नंतर तायडीसोबत बाहेर जायचं होतं आणि तिथून पुन्हा मला मार्केटला जायचं. तायडी आणि मी पार्लरला चालले. तायडीला पार्लरला जायचं आहे वॅक्सिंगसाठी. सो मी तिला घेऊन जाते माझ्या इथे. आम्ही भाजी मार्केटला आलेलो आहोत भाजी वगैरे घ्यायला. मम्मी, तायडी आणि 2 मुलांना पण घेऊन आलोय. कारण का घरी दोघांना ठेवलं असतं तर मस्ती करत बसले असते. झालं असतं ना पाव घ्यायचे. पाव किलो नंतर आम्ही सर्व घरी आलो. विवेक आणि पप्पा घरी आराम करत होते. घरी आलो. दमला दमला आधी दमला है ना, आधी दमला ना. इकडं बघ, दमला बोल, नीट बोल. दमला. इथे बघा दोघांची कशी मस्ती चालू आहे, आद्वैत आणि आर्यनची. हा बारका पण काही कमी नाही आहे. ए तुम्ही गार्डनला चालले का? आदू गार्डनला जायचंय, गार्डनला जायचंय. तायडी ह्या दोघांना घेऊन गार्डनला गेली. यांना थोडंसं पुन्हा घरात असले की खूप मस्ती करतात, कंटिन्यू मोबाईल किंवा टी व्ही बघणं असतं. तर ती त्या दोघांना घेऊन गार्डनला गेली आणि माझ्या घरासमोरच म्हणजे माझ्या बाल्कनीतूनच गार्डन दिसतं. मधुरा मम्मीने इथे मिसळ गेलेली आहे आणि आज आमचा मिसळचा बेत आहे. मिसळ पाव. आणि किचन खूप आमचं मेसी झालेलं आहे कारण आज पाणी नाही आलेलं आहे आमच्याकडे. सो 2 दिवस पाणी नसणार आहे कारण नवी मुंबईमध्ये पाईपलाईनचं काहीतरी नवीन टाकतात की काही इश्यू झालाय माहिती नाही आहे, पण 2 दिवस पाणी नाही आहे.
सो आम्हाला थोडं थोडं पाणी यूज करूनच काम चालवायचं आहे. मिसळ बघू शकताय, छान अशी तरी आलेली आहे आणि माझ्या मम्मीची मिसळ म्हणजे अफलातून असते, सुंदर अशी. आणि मम्मीने खूप छान टेस्टी अशी स्पायसी मिसळ बनवली होती. आम्ही खूप छान मिसळ एन्जॉय केली आणि आईस्क्रीम पार्टी तर झालीच पाहिजे. तर हे बघा पुढे तुम्ही, हे दादाचे होट बघ कसे झाले. लिपस्टिक हे दादू बाबा बघूला. लिपस्टिक पण ना, लिपस्टिक काय लावलंय, लिपस्टिक. माझ्या बंटी कामठ्याला आला, तू कामठ्याला आला माझ्याकडे बंटी. आणि नेक्स्ट डे तायडी आदवे दारियन जाणार होते, तर ते मला काही शूट करायला जमलं नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.